फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातल्या बेलेवाडी काळंबा या गावामध्ये। इथे आज आपण बघणार आहोत एक वेगळ्याच प्रकारची पोळी, दुगडाची पोळी। आता ही कशी असते दुगडाची पोळी? चांगली तर लागेल ना? नाव तर खूप कठीण वाटतंय, पण आपण ती बघणार आहोत की ती कशी लागते, ती कशी बनवतात, कशाशी खातात, हे सगळं आज आपल्याला शिकायचंय। चला तर मग। आओ ताई, या इकडे, इकडून या, असं चालत या मागून पलीकडून। अच्छा, इथून का? हो हो हो, बरं। या सावकाश या। हो हो हो। अरे वा, सगळं काय आज शेतातच लावलंय हो, का? आज सगळं चुलीवर करून दाखवणार आहोत आम्ही। अरे वा, मज्जा येणार आहे मला। हो हो हो, नेहमी इथे शेतात लावता का तुम्ही? हो, बऱ्याचदा लावतो आम्ही। या आहेत अनुराधाताई पाटील। नमस्कार। यांनी आपल्या चॅनेलवरती कांदा लसूण मसाल्याची इत्तमभूत रेसिपी दाखवलेली आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना ओळखताच। आणि आज ते आपल्याला दाखवणार आहेत दुगडाच्या पोळ्या। आपण सुरुवात करायची? हो, दुगडाच्या पोळ्या हो, हो, करायला। हो, हो। नवीनच पदार्थ वाटतोय मला हा। बघा, नवीनच आहे की नाही? अगदी आता नवीन। आज आपण पाहूया दुगडाच्या पोळ्या कशा तयार करायच्या। यासाठी काय काय साहित्य लागतं? यासाठी साहित्य हे गव्हाचं पीठ, हे तांदळाचं पीठ, पाणी लागणार आहे पीठ मळण्यासाठी, हा? थोडं तूप, हा? तेल आणि चवीपुरतं मीठ, इतकं साहित्य लागणार आहे। बस एवढंच? हो हो, अच्छा। बस। आणि हा जो गव्हाचं पीठ केलेलं आहे ते कोणत्या पर्टिक्युलर गव्हाचं आहे का? हो, ते लोकवान गव्हाचं पीठ घ्यावं लागतं। हे जे तांदळाचं पीठ आहे ते हा अजरा घनसाळ तांदूळ आहे, हा आमच्या शेतात मधला आहे। हे तांदूळ धुवून सावलीमध्ये वाळवून ते पीठ तयार केलेलं आहे। अरे वा, खरंच वास त्याचा इथपर्यंत घमघमतोय। खूप सुगंधी तांदूळ आहे हा। खरंच तुम्ही तर अजरा घनसाळ तांदूळाबद्दल ऐकलं असेलच, फारच सुंदर तांदूळ असतो हा। सुरू करूया? हो, सुरू करूया। हा। आता पहिल्यांदा आपल्याला हे गव्हाचं पीठ 2 वाट्या घ्यायचं आहे। हा। आणि कणिक आपल्याला नेहमीच्या कणकेसारखी मळून घ्यायची। हा। हे 1 वाटी हा। आणि ही दुसरी वाटी। आता चवीनुसार याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय। हा। आणि 1 चमचा तेल घालायचं। हा। आणि ही कणिक आपल्याला आता मळून घ्यायची आहे। हो। हे पहिल्यांदा सगळ्या पिठाला चांगलं चोळून घ्यायचंय। हा। आपण नेहमीची कणिक जशी मळतो हा। त्या पद्धतीनं कणिक मळून घ्यायची। हा। ही दुगडाची पोळी तुम्हाला कोणी शिकवली? ही माझ्या आईने शिकवली। हो। आम्ही लहानपणापासून या पोळ्या आईच्या हातच्या खाल्लेल्या आहेत, अच्छा, त्यामुळे मी शिकले। अरे वा। आता आपलं हे पीठ मळून होत आलेलं आहे। हम्म। हे आता 1.5 तास भिजवण्यासाठी ठेवून द्यायचे। 1.5 तासच भिजवायचं का? हो हो, चांगलं थोडं भिजलं पाहिजे। जास्त भिजलं तर? तरी चालतं, पण 1.5 तासापेक्षा कमी नको। हा, म्हणजे कमीत कमी 1.5 तास 1.5 हे तास भिजायला पाहिजे। आता काय करताय? आता मी चूल पेटवून घेते। बरं, ही अशी वेगळीच चूल आहे हो तुमची? हो, ही वेगळी आहे। तिला चार्ज करावं लागतं आणि ही इथून त्याला फॅन जोडलेला आहे। जेव्हा आपलं हे लाकडं पेटतात तेव्हा जी फुंकर मारते की नाही, त्याच्याऐवजी हा फॅन ते काम करतो आणि चूल आपली छान पेटते। आणि तो फॅन चालू राहावा हा, यासाठी चार्जिंग करावं लागतं? यासाठी चार्जिंग करावं लागतं। अरे वा, ही मस्त आयडिया आहे। हे अल्युमिनियमचं पातेलं आहे, आपल्याला चुलीवर ठेवायचंय। बाहेरून काळं होऊ नये म्हणून त्याला अशी माती लावून घ्यायची। आता माती लावलेलं भांड या चुलीवरती ठेवून घेत आहे। आता काय करताय? आता हे 2 वाट्या पाणी मी उकळायला ठेवत आहे। बर, आपल्याला तांदळाचं पीठ याच्यामध्ये शिजवून घ्यायचं। ओ, म्हणजे उकड काढायची? उकड काढायची। अच्छा। 2 वाट्या पाणी। आता याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं। हा। हे 2 चमचे तूप घातलं। हा, आणि
चवीपुरतं मीठ घालायचं. हा, पाणी उकळल्यानंतर हा. ह्याच्यामध्ये 2 वाट्या तांदळाचं पीठ घालायचं. अच्छा, आता पाण्याला उकळी यायला वेळ आहे. मला एक सांगा, हा. तुम्ही हे सगळं नेहमी असं चुलीवर असंच करता का? चुलीवर करतो. हो, आमच्याकडे लोकांचा राबता खूप आहे. आता सिलेंडर किती महाग झालाय. 1100 रुपये होता, आता निवडणुका आल्या म्हणून 800 रुपये केलाय. हो, होय की नाही. हो. आणि जळण्यासाठी जो काही लागतं ते लाकूड फाटा आम्ही इथलाच वापरतो, त्यासाठी काही झाडं तोडत नाही. हो हो, तेही बरोबरच आहे. आणि तुमच्या गावात पण असंच करत असतील ना? हो हो, सगळीकडे हेच करतात. हा, म्हणजे तुमचा आम्हाला विचार पडला. त्यामुळे काय होतं की सिलेंडरवरचा लोड कमी होतो आणि सिलेंडर जास्त दिवस तुम्हाला पुरवता येतो आणि शिवाय हा जळणाचाही उपयोग होतो. हो. तुम्हाला किती दिवस जातो एक सिलेंडर? आमच्या घरासाठी 20 ते 22 दिवसासाठी एक सिलेंडर लागतो. बापरे, 20 दिवस 22 दिवस एक सिलेंडर? हो हो. मग बरोबर आहे, तुम्ही आम्हाला चूल वापरावीच लागते. हो हो. आता आपलं हे पाणी उकळलंय, याच्यामध्ये 2 वाट्या पीठ घालायचे. ते तांदळाचं पीठ आणि हे चांगलं हलवून घ्यायचं. हा. हे आजरा घनसाळचं पीठ आहे, त्यामुळे त्याचा वास सुंदर येतो, अगदी गपगप तुम्ही म्हणाला. हो. आणि हे त्यांनी छान असं हलवून एकजीव करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे ते पाणी आहे ना, ते त्या ह्याच्यामध्ये मुरत चाललेलं आहे आणि पाणी बिलकुल जास्त ठेवायचं नाही. बरोबर बरोबर बरोबर. आता हे आपण 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचंय. हो. आता हे मी खाली उतरवून ठेवते. आता हे थंड होतंय, तोपर्यंत आपण आंब्याचा रस काढून घेऊया. आंब्याचा रस? होय, ही पोळी आंब्याच्या रसाबरोबर खाल्ली जाते. ओ, माझी मज्जा आहे. चला चला चला. हे बघा, हे आमचं आंब्याचं झाड. या आंब्याचे आंबे आपण काही आडी घालून ठेवलेले आहेत. ते आता आपण त्या आंब्याचा आमरस करायचंय. अरे वा, किती मस्त वाटतंय असं आंब्यानी डवरलेलं झाड बघायला. आणि किती खालीपर्यंत आहेत बघा. हे बघा. हो ना, अगदी सहज तोडू शकतो आपण, इतके खालपर्यंत लागलेले. हो. आणि तुम्ही काय याची आडी घालून ठेवायची? हो हो. अच्छा, म्हणजे ते पिकायला गवतात ठेवून द्यायचे. मग त्याला रंग यायला लागतो, छान पिकतात ते. अच्छा, म्हणजे आता हे तुम्ही जसे जसे लागतील तसे तसे झाडावरनं काढून घेणार. हो. नाही तर आम्हाला काय होतं, आम्ही एकदम आंबे आणतो आणि आडी घालतो, नाही घालत, एकदम सगळे पिकतात. मग आम्हाला सुचतच नाही की आता आम्ही आंबा आणला तर करायचं तरी काय. काही कोवळे आंबे असतात ते मागे ठेवावे लागतात आणि जे तयार होत आहेत ते त्याची काढून आडी घालायची. हा, मग ते छान होतात. या दुगडाच्या पोळीचं काय आहे, ही पोळी आमच्या गावाकडे धुळवडीच्या दिवशी केली जाते. 12 बलुतेदार वाजत गाजत प्रत्येकाच्या घरी येतात आणि त्यांना दुगडाची पोळी दिली जाते. या दिवशी प्रत्येकाच्या घरी नॉनव्हेज असतं आणि नॉनव्हेज बरोबर ही पोळी अप्रतिम लागते. आता आपण आमरस करायला सुरुवात करूया. अच्छा, हे अशी स्लाइस करून काढायची आणि त्यातला गर काढून घ्यायचा. सोपं आहे. तुमची चांगलीच आहे, वेगळी पद्धत दिसते. आता गर कशाने काढायचा? आता चमच्याने काढून घ्यायचा. ओ, अच्छा, ही पद्धत आहे का तुमची? हे सोपं पडतं. अगो बाई, पण माझी पद्धत अजून सोपी आहे. ती कशी सांगू का मी तुम्हाला? हे बघा, हा असा आंबा घ्यायचा आणि त्याला ना असा पिळायचा. असा त्याला माचवायचा किंवा पाकवायचा, असे 2 शब्द आहेत त्याला. बरं. आणि हा असा करायचा आणि चांगला तो असा मऊ मऊ झाला ना की त्याचं असं वरचं देठ असतं ना ते काढून टाकायचं असं आणि पाटी घ्यायची, ज्याला द्यायचं आहे त्याला सांगायचं आता घ्या पिळून आणि खावा रस. किती छान. कोळीचं पण असं काढून घ्यायचं.
आता मी याच्यामध्ये 4 चमचे साखर घातली आहे. पण आमरस इतका गोड असतो, मग तुम्ही त्याच्यामध्ये पुन्हा साखर कशाला? साखरेमुळे आमरसाला एक छान अशी बॉडी येते. ओ, त्यामुळे घालावी. अच्छा. आता या रवीने मी आमरस चांगला घुसळून घेते. तुम्ही मिक्सरवर नाही काढत? नाही, आमरस ना असाच छान लागतो. थोडीशी गुठळी असेल ना खूप मजा येते खायला. ओ, तुम्ही अगदी एक्सपर्ट आता आमरस बनवण्यात. हे बघा, मस्त आमरस तयार झालेला आहे. आणि आता अनुराधाताई दुगडाची पोळी बनवायला सुरुवात करतात. आता आपला आमरस तयार झालेला आहे. आमरस मी आधी का करून घेतला? कारण मला तुम्हाला तो आमरस गरमागरम दुगडाच्या पोळी बरोबर खायला द्यायचा आहे. ओ, सो स्वीट ऑफ यू. चला आता आपण ही कणिक जरा चांगली पाणी लावून मळून घेऊया. हो. कणिक भिजल्यामुळे बघा कशी छान मऊसूत झालेली आहे. हो, आणि तिला अशी तार पण आल्यासारखी झालेली आहे. हो, लोकवांची नाही? लोकवांची. हो. वा, सुंदर. आता आपण हे एका पातेल्यात ठेवून देऊ. आता याच परातीमध्ये आपण तांदळाचं पीठ मळून घ्यायचंय. जे आपण मगाशी तयार करून घेतली उकड. हो, ते आजरा घनसाळ. हो, तुमच्या शेतातला? आमच्या शेतातला आजरा घनसाळ आणि अतिशय सुगंधी तांदूळ आहे. हो. मध्ये मध्ये पाण्याचा शिपका द्यायचा आणि चांगलं मळून घ्यायचं. अगदी मऊसूद लोण्यासारखं झालं पाहिजे ना? हो. हे पीठ आता मळून तयार झालेलं आहे. यातलं थोडंसं पीठ मी काढून घेते आणि हे बाकीचं पीठ मी त्या भांड्यात घालून झाकून ठेवते. म्हणजे ते कडक होणार नाही. हो. झाकू? हो. आणि हे असं परत छान मळून घेते. आता पुन्हा मी चूल पेटवली आहे. आपला तवा याच्यावरती गरम होण्यासाठी ठेवून देऊया. आता हे पीठ त्या कणकेच्या पिठामध्ये भरून घ्यायचंय. त्यासाठी मी एक तेवढ्याच आकाराचा गोळा तयार करून घेते. हो का? हो. अरे बापरे, कमालच आहे हे. म्हणजे पुरणपोळीचं कसं आपण उंडा भरतो त्या पद्धतीने हा उंडा तयार करून घ्यायचा. अच्छा. आणि या गोळ्यापेक्षा कणिक कमी घ्यायची? कमी घ्यायची. ओ. थोडं हाताला तेल लावून घेते. म्हणजे ते चिकटत नाही. वा, हात काय सुंदर चालतात तुमचे वाटी बनवताना. फार छान. आता हा गोळा आतमध्ये ठेवून आपण त्याला ते बाहेरचं कणिक कव्हर करून टाकायचं. ओ, ही म्हणजे गहू तांदूळ पोळी आहे तर? हो हो हो, दुगडाची पोळी म्हणजे गहू तांदूळ पोळी. असं टुंगू काढून घ्यायचं. हो, आणि हे असं करून टाकायचं. आणि हे आता असं गोळा मळून घ्यायचा हातावर. म्हणजे तो सगळ्या बाजूनी प्लेन होतो. वा. आता आपण ही पोळी लाटून घेऊया. हो. थोडंसं पीठ लावून घेऊया म्हणजे पोळी पोळपाट्याला चिकटणार नाही. काय व्ह्युअर्स, आपण कसे पराठे, पुरणपोळी याच्यामध्ये कसं स्टफिंग करतो, बस सेम तसं करायचंय. आणि उलट हे तांदळाचं स्टफिंग केल्यामुळे तर अगदी मऊ मुलायम अशा ह्या पोळ्या होत आहेत. वा, अनुराधाताई इतकी सुंदर पोळी लाटतायत की ती अशी आतल्यात फिरतीये. हो, ती उलटावावी लागत नाही. अच्छा. चारी बाजूने ती लाटली जाते. ओ. आता ही पोळी आपली लाटून तयार आहे. आपण आता ही तव्यावर भाजून घेऊ. हो. आपण आता तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे पोळी डायरेक्ट तव्याला चिकटणार नाही. ओ.
मस्त सुंदर. आता थोडंसं त्याला कडेनं आपण तेल सोडून घेऊ. हा, ही पोळी छान फुगतीये बघा कशी साइड हो, साइडनी. हो. वा वा वा, क्या बात है. ओ, आपण थोडी कापडाने दाबून घेऊ म्हणजे पोळी छान फुगते. हे बघा आपली पोळी आता फुगून छान अशी भाजली गेलेली आहे. आपण आता ही काढून घेऊया. वा, खरं काय कौशल्य आहे हो तुमचं. सॉलिड सॉलिड. आता या पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या करून घेऊया. हा, ताई आता ही गरमागरम पोळी घ्या आणि खाऊन पहा. हो. वा, काय मस्त दिसतीये. हे बघा ही दुगडाची पोळी आणि तुम्हाला सांगते अगदी लुसलुशीत लागतीये हाताला, अगदी रेशमी लागतीये. आणि हा आमरस क्या कहना. अप्रतिम, स्वर्गसुख माझ्या चेहऱ्यावर कळत असेल की किती छान झालेलं आहे. ही पोळी आहे ना, ही अशी त्या रसात गेली की सगळा रस अशी पितीये. त्यामुळे ना अशी गोड गोड मधाळ मधाळ आणि अशी तोंडात विरघळतीये. आता आमरस खाऊन सांगते. अप्रतिम. नुसता आमरस पण छानच. यांच्या झाडाचे आंबे अगदी सुरेख आहेत, खूप सुंदर. अनुराधाताई खूप थँक्यू. काय मस्त शिकवली दुगडाची पोळी. वा वा वा, अप्रतिम. हा काहीतरी नवीन भन्नाट प्रकार बघायला मिळाला. आणि तुम्हाला सांगते एक घास तुम्हाला माझ्या हातचा खावाच लागेल. बरं.